तर महानगरपालिकांचा सार्वजनिक प्रचार संपला। मतदानाला फक्त आता 30-35 तास उरलेत आणि त्यातही उद्या संक्रांतीचा सण आलाय। अनेक राजकारण्यांसाठी थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याची ही आयती संधीच मिळाली आहे। संक्रांतीचं वाण लुटण्याच्या निमित्तानं महिला मतदारांना काही प्रलोभनं तर दिली जात नाहीयेत ना, याकडे निवडणूक आयोगाचंही लक्ष आहे। त्यातच पिंपरीमध्ये वॉशिंग मशीन्स पकडलेल्या आहेत, तर अकोल्यामध्ये उमेदवारांना वाटलेल्या खराब साड्यांची होळी मतदारांनी केली आहे। पाहूया ही आगळी वेगळी संक्रांत। युवा शक्ती आणि महिला शक्तीचं मत ज्याला त्याचा विजयाचा मार्ग सोपा। गेल्या 3 मोठ्या निवडणुकांमध्ये हे समीकरण कमालीचं यशस्वी झालेलं पाहायला मिळालं। त्यातही महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सगळेच प्रयत्न केले जातात। त्यातूनच लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांचा जन्म झाला। आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली, आरोप केले की निवडणूक आयोगाची भूमिकाच कुठे दिसत नाही, कुठे त्यांचा वावर दिसत नाही, कुठे ते आपल्या अधिकाराचा वापर करताना दिसत नाही आणि खुलेआम शासकीय यंत्रणेचा वापर करून या निवडणुका पैशाच्या माध्यमातून, एजन्सीच्या माध्यमातून पूर्णतः जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मोकार सूट दिली आहे, मोकळेपणा दिला आहे आणि त्यातून या निवडणुका जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पक्ष बोलून दाखवत आहे। महापालिका मतदानाच्या आधी संक्रांतीचा सण आलाय। संक्रांत म्हणजे खास महिलांच्या जिव्हाळ्याच्या सणांपैकी। संक्रांत म्हणजे वाण लुटणं ओघानं आलंच, त्यामुळे यात संधी शोधली नसती तर त्यांना आपले राजकारणी कसं म्हणायचं। अकोल्यात एका उमेदवाराकडून मतदारांना साडी वाटप केल्याचा प्रकार समोर आला। घरासमोरच साडी ठेवल्याचा आरोप ताथोड नगर परिसरातल्या महिला मतदारांनी केला। प्रभाग 4 मध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी फाडून टाकल्या। अशा आमिषाला आम्ही बळी पडणार नाही असं सांगत काही महिलांनी साड्या पेटवून दिल्या। आता यात एक इंटरेस्टिंग बाब अशी की या साड्या अतिशय बोगस क्वालिटीच्या असल्याचा आरोपही काही महिलांनी केलाय। आम्हाला माहित नाही, रात्रीच्या वेळेस साखळ्या वाजवल्या आणि साड्या टाकून दिल्या आमच्या दारासमोर। आम्हाला ते काहीच माहित नाही। आज तुम्ही साड्याचं काय केलंय? आम्ही या साड्या फाडून टाकून दिल्या। कशी होती? काहीच नाही, एकदम बोगस क्वालिटी आहे साड्याच्या सगळ्या। काय असेल? 100-150 रुपयाची साडी, 100 रुपयाची आहे ती। 100-125 रुपयाची साडी आहे। या सर्व घटनेनंतर काय या भागातल्या महिला एकत्र झाल्यात। अशा प्रकारच्या साड्या या भागातल्या प्रत्येक महिलांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या। यानंतर या महिला एकत्र आल्या आणि यातील काही महिलांनी या साड्या फाडून टाकल्या, तर काही महिलांनी या साड्यांची होळी केली। मात्र हे सर्व होत असताना कुणी आम्हाला आमिष दाखवून आमचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकत नाही। असं जर केलं तर आम्ही निश्चितच हा प्रयत्न उधळून लावू असा इशारा जो आहे तो या महिलांनी दिला। पुणे परिसरात काही राजकारणी वाण लुटण्याच्या नावाखाली मतांसाठी आमिष दाखवू शकता ही शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं भरारी पथक स्थापन केलं। पिंपरी चिंचवडमध्ये भरारी पथकानं चक्क 19 वॉशिंग मशीन जप्त केल्या। रहाटणी येथील गणराज कॉलनीत मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केलं जात असल्याची तक्रार आचारसंहिता कक्षाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। जर वाण लुटण्याच्या नावाखाली एखाद्या उमेदवारानं प्रलोभन दाखवलं तर त्याला वर्षभराची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मतं विकत घेण्यासाठी साम दाम दंडभेद वापरणं गेली अनेक दशकं सुरू आहे। त्यातही दाम वापरण्यावर जास्त भर दिला जातोय हे आपण पाहतोय। प्रचार संपल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि मतदानाच्या 1 दिवस आधी संक्रांत सण आलाय। महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचण्यासाठी आपले राजकारणी या संधीचा खुबीनं वापर करतील याची दाट शक्यता आहे। पिंपरीमधून नाजिम मुल्लासह उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।